नहीं है हाँ चलो तुम्ही जोडीला फुलं टाकायचं टाकलं हा ते म्हणजे डाक पडले मूर्ती आला डाग निघतच नाही पण त्याची मूर्तीचे ओले ओले डाग पडते ना मग निघत नाही फुलं अर्पण केलं एक अगरबत्ती किचन मध्ये लावून द्या किचन किंवा बेडला जाऊ इथेच नाही इथेच हा हेच नाही प्रॉब्लेम हां आपल्याला दोन्ही नाही दोन्ही नाही आवडत पूजा केली तुझं नाव काय मयुरेश इक्रम गवई या दोघा बापलेकांचा आज जन्मदिवस आहे. मयुरेश आणि इक्रम या दोघांना बापलेकांना दीर्घ आयुष्याचा लाभ हो. एकमेकाप्रती ज्या ज्या दोघांच्याही संकल्पना असतील, परिवाराप्रती असतील, जीवन जगण्याप्रती असतील, त्यावेळी संपूर्ण संकल्पना पौर्णिमेच्या शीतळप्रमाणे परिपूर्ण हो. मयुरेश आणि इक्रम सरांना मानवी जीवन जगत असताना बुद्ध धर्म संघाच्या बलाने परिवारातील ज्या ज्या काही अपेक्षा असतील त्या त्या पौर्णिमेच्या शीतळप्रमाणे परिपूर्ण होण्याकरिता या ठिकाणी 3 रत्नाचं दर्शन घेऊन पुढील कार्यक्रमाला आपण सुरुवात करत आहोत. त्यापूर्वी सर्वांनी दोन्ही हात जोडून आपण आपल्या हृदयावर ठेवायचं आहे. माझ्या पाठोपाठ बोलायचं आहे. म्हणा अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि सुपटिपन्नो भगवतो सावकसंघो संघं नमामि ओकास वन्दामि भन्ते भारतेनं दत्तं सब्बं अपराधं क्षमतु मे भन्ते द्वितीयंपि तृतीयंपि ओकास अहं भन्ते तिसरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देतमे भन्ते द्वितीयंपि तृतीयंपि. या ठिकाणी पूजनीय आदरणीय भगवंत संगोपाला आपल्या त्रिसरणा सोबत पंचशील देतील. त्यांच्या पाठोपाठ बोलायचं. यमहं वदामि तं वदेहा नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि शरणं गमनं परिपूर्णं अहं वन्दे मानातिपाता वैरमणि सिक्खापदं समादयामि अनादिपाता वीरमणि सिक्खापदं समादयामि अतितदान वैरमणि सिक्खापदं समादयामि अनिन्ददाना वीरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वैरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वीरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वैरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वीरमणि सिक्खापदं समादयामि सूरा मिर्यम जपमदठान वैरमणि
कर्मणि सिक्खापदं समादयामि विसरणेन सदिं पञ्चशीलं धम्मं साधुकं सुरपीतं कृत्वा अपमादेन सम्पदेथा साधु 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 नमामि धम्मं नमामि संघं नमामि. या ठिकाणी मानवी जीवन जगत असताना मयुरेश आणि विक्रम गवई संपूर्ण गवई फॅमिलीने इतरांनी मानसन्मानपूर्वक 3 बुद्धपुत्रांचं या ठिकाणी स्वागत केलं आहे. पूजनीपर्यंत संकल्पाला पूजनीपर्यंत सुमंगल यांचं स्वागत करून या ठिकाणी सुंदर असं आपल्या मानवी जीवनामध्ये जन्मदिवसानिमित्त महाप्रतनाचं आयोजन केलं आहे. त्या महाप्रतन पटाच्या बलाने त्यांचे हितचिंतक ज्ञाती बांधव शेजारी पाजारी मित्रांवर आपल्या सर्वांनाच आयुष्याने सुंदर लाभो अशी उदात्त मनोकामना भगवंताच्या परिवर्तनातून या ठिकाणी मला आई गुळ आहे का? दिला तुम्ही प्लेट संपला दिलंच नाही. मी कोणी दिलं नाही आहे तो सुद्धा बघून काढून ठेवलं होतं मला आठवत नसेल शाबास. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा एवं मे श्रुतमेकं समयं भगवा सावधियं विहरति जेतवामे अनाथपेटिका स आरामे तपोवन्यतार देवता अभिकन्ताय रत्या अभिकन्तावान् उपासेवा तेना भगवतेनोपसङ्कमे उपसङ्कमे वा भगवन्तं अभिवादित्वा एतमन्त्रमन्त्रासि एकमन्त्रं चित्तकोसा देवता भगवन्तं गताय अजवासे बहुदेवा मनुषा सर्वमङ्गलानि अचिन्तय आतङ्कमाना सोतानं गोहि मङ्गलम् असेवना सबालानं पंडितानं च सेवना पूजा सपूजनीयानं वेदं मङ्गलोत्तमं पतिरूपदेशवासो च भोगेशा ततपुण्यता आत्मसामपि च एतं मङ्गलोत्तमं बहुशा चंससि पंच विनयो ससिकितो सुभासिता च यावासा एतं मङ्गलोत्तमं माता पितोपादानं पुत्रदारस संगहो अनाकुलसकं मन्ता एतं मङ्गलोत्तमं दानं च धम्मचर्या च न्यातकानं च संगहो अनवचारिकं मानि एतं मङ्गलोत्तमं आरति विरति पापमज्जपाना च संयमो आपमादोषमेषु एतं मङ्गलोत्तमं गारवो स निवासो स सन्तुति स तथैवता कालेन धम्मश्रवणं एतं मङ्गलोत्तमं कन्ति स सौवस तथा समानं च दर्शनं कालेन धम्मसाकर्षा एतं मङ्गलोत्तमं तपो च ब्रह्मचर्या स हर्यसनदासनं विद्वानस सिद्धियास एतं मङ्गलोत्तमं पूता सलोकगम्ये चेतं यस्सनकम्पति असोकं एतं मङ्गलोत्तमं एतादिशानि कटवाना सम्पदा पुरादिता सम्पदस्तु गच्छन्ति तेषां मङ्गलोत्तमं ते एतेन सत्यवाक्येन सोतिते होतु सर्वदा एतेन सत्यवाक्येन सर्वदुःखा सर्वभय सर्वरोग विनाशतो एतेन सत्यवाक्येन होति जय मङ्गलम् कुशलेन यन्तं सन्तं वदन्ति सतो समनुमतिमानि सन्तो सन्तोषसुभवति सन्तीन्द्रियो सनिपकोश अपगपोपुलेषु अनुवेदो न चातुरं समाचरे किञ्चिदेन वेदोपदे उपमदेयं सुखिनो वा केमिनो हन्तु सप्ते सत्ता भवन्तु सुखिदत्ता एके सिपान्नभूतते तस्सर्वथा नमसे सा दीर्घावाये
श्रावाय आदिताय सर्वे वसन्ति अविदुरे तव सम्भवे शिवा सर्वे सत्ता भवन्तु सुखिता न परोपरं वेदान्यतिमानि तथा तस्सिनाप्यंसे व्यावसाना पुरुषसंज्ञानन्यमन्यमेजया माता याताया भूतमानिसा एकभूतमनरखे एवं विसम्भवेषु मानसं भावये अपरिमाणं वेदं ससपलोकस्मिन् मानसं भावये अपरिमाणं उदं न दोषतिर्यं स असम्बाधं अवेरं न सपादं ईतं सरं सिनो वासयानो वायुतस्य एतं सत्येन ब्रह्मवेदं विहारमिदमानभूमिं च भगवामशिवायसम्पन्ना कामेषु विनिकेतमयं पुनरेति एतेन सत्यवाक्येन शोभिते होतु सर्वदा एतेन सत्यवाक्येन सम्पदुःख सम्भवाय सम्पदुःखविनाशतो एतेन सत्यवाक्येन होतु ते जयमङ्गलान्ति महाकारुणिको हिताय सर्वभागिनं प्रेतापाणि सर्वपत्रो सम्भोधिमुत्तमं जयन्तु भूतिया एवं पूयं जय होतु जय सु जय मंगलं सकतवा बुद्धरतन भूषणमुत्तमं वरं गीतादेवं सान्दुदशेन सोतिना सन्तु पतः सन्ते दुःखापसंकृते सकतवा धम्मरतनं भूषणमुत्तमं वरं परिलापशमनं धम्मदेवेन सोतिनं न सन्तु उपादने सर्वे भय्या उपसमेतु ते सकतवा सङ्गरतनं भूषणमुत्तमं वरं आहुनीयं सन्ततेजेन सोतिना सन्तु पदवासमयरोगापसमेतु ते यं किञ्चिरतनलोके विद्यते रत्नं बुद्धसमनक्ति तस्मा सोति भवन्तु मे यं किञ्चिरतनं लोके विद्यते विधापुतो रत्नं धम्मसमनक्ति तस्मा सोति भवन्तु मे यं किञ्चिरतनं लोके विद्यते विधापुतो रत्नं संघसमनक्ति तस्मा सोति भवन्तु मे नत्ति मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सत्यवाक्येन सोतु मे जयमङ्गलम् नत्ति मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सत्यवाक्येन होतु मे जयमङ्गलम् नत्ति मे शरणं अय्यं सङ्घो मे शरणं वरं एतेन सत्यवाक्येन होतु मे जयमङ्गलम् नाभक्रियात्का भूतानं पापगहो निवारणा हन्तु सभ्ये अपद्गवे यं निमित्तं अवमङ्गलं च योषामनाको सकुमति शब्दो पापगहो सुष्णुकन्तं बुद्धानुभावेन विनाशमिन्द्रो यं निमित्तं अवमङ्गलं च योषामनाको सकुमति शब्दो पापगहो सुष्णुकन्तं धम्मानुभावेन विनाशमिन्द्रो yang duminita na umangalay kayo chama po sa kunati sato papagaho susunakantang anubhavi navimasunto ite na satyavadye na sotite hotu sapana sabaduka sababhaya sabaroga vinasato ite na satyavadye na hotu te jaya mangalam